विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 कन्हैया लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। या भजनामध्ये जे नातं सांगितलं कोणतं नातं विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा जगातलं शाश्वत खरं नातं हेच आहे बरं का बाबा बाकी नाते सगळे बेगडी नाते आहेत बेगडी जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मित्रमंडळी आहे आई वडील कधीच कोणाचे जन्माला गेले नाही बायको देखील खरी परीक्षा बायकोची नवऱ्याच्या गरिबीमध्ये आणि त्याच्या आजारपणामध्ये या दोन वेळेला बायकोची परीक्षा आहे आणि मुलं बाळ त्यांची अवस्था सगळ्याला माहीतच आहे म्हणून जगातलं एकमेव खरं नातं असलेलं ते म्हणजे या भजनातून सांगितलं विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा आणि हेच नातं राजा परीक्षितीला कळालं
जर आपल्याला आता मोक्ष मिळवायचा आहे, 7 दिवसात मरण येणार आहे, 7 दिवसात राजा परीक्षितीला जेव्हा कळालं तेव्हा राजा आपल्याला मुक्ती कशी मिळेल याच्या शोधात फिरू लागला. राजा परीक्षितीला 7 दिवसात मरण आहे का? तुम्ही आम्ही काय अमृत पिलंय? आपल्याला देखील 7 दिवसात मरण येणार आहे. आपल्यासाठी एखादा 8वा दिवस अजून आहे का? आपण म्हणतो आठवडा, पण 8 दिवस, आठवड्यामध्ये 8 दिवस असतात का? मोजा तुम्ही. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, हे 7च दिवस आहेत. आपण म्हणतो असं फक्त आठवडा, पण आठवड्यामध्ये 8 दिवस नसतातच कधी. आपलं प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आहे. 8 दिवस नसून सुद्धा आपण काय म्हणतो? आठवडा. गुलाबजामुन मध्ये कधी गुलाब पाहिला का? तरी देखील त्याला गुलाबजामुनच का म्हणायचं? बरोबर आहे की नाही? का तिथे ती 2 पिना लावलेली, तूच माग बघायलेली. चला लक्ष दे. आपलं असंच आहे हो, आपण कधी मान्यच करत नाही. दिवस किती असतात? 7, तरी पण आपण 8 म्हणतो, आठवडा. आपण आपल्यालाच फसवतोय, आपण आपल्याला स्वतःलाच फसवतोय. आपल्याला सुद्धा 7च दिवसात मरण येणार आहे. मी जे हे 7 दिवस सांगितले, राजा परीक्षितीकडं उलट एक प्लस पॉइंट आहे. राजा परीक्षिती फायद्यात आहे का? कारण राजाला माहित आहे 7 दिवसाच्या अलीकडं मरण येणारच नाही, 7 दिवसानंतरच येणार आहे. पण आपल्याला माहित आहे का, आपण आज रात्री झोपल्याच्या नंतर उद्या सकाळी उठूच. त्यानं जर मनात आणलं आज शांता काकूला उठवायचंच नाही झोपीतून, कोण नाही नाही तर हो अवघड व्हायचं. किती अवघड आहे आपला. म्हणून साधू संत म्हटले, क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध सोडा माया आशा. सावध झालं पाहिजे वेळीच. राजा परीक्षिती सावध झाला, पण तुम्ही आम्ही सावध नाही होत, कधीच नाही होत. साधू संतांनी सांगितलं, अरे उठा जागे व्हा रे आता. झोपलेल्याला नाही सांगितलं. झोपलेल्याला झोपेतून उठवणं सोपं आहे, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतले त्यांना उठवता येईल का कधी? तसं आहे तुमचं आमचं. आपण झोपेचं सोंग घेतले आणि म्हणून साधू संत म्हटले, उठा जागे व्हा रे आता. झोपलेल्याला नाही म्हटले, झोपलेल्याला नाही, जे झोपेचं सोंग घेतलं ज्यांनी त्याला म्हटले उठा जागे व्हा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. तोच एक वाचवणार आहे, तोच एक. आणि त्या वाचवणाऱ्याच्या शोधात तर राजा परीक्षिती निघाला. तुम्हा आम्हाला सुद्धा साधू संतांनी सांगितलं, उठा जागे व्हा. क्योंकि रात गई अब तो सुबह हुआ. रात्र संपली, उठा जागे व्हा. क्योंकि रात गई अब तो सुबह हुआ, एक ताजा गम हुआ. अफसोस ये हुआ कि जिंदगी का एक दिन क्यों हुआ. इसलिए जागो लोगो मत सो. साधू संतांनी सांगितलं, ओ जागे व्हा, आता झोपू नका. इसलिए जागो लोगो मत सो, मत करो नींद से प्यार. जैसो सपनों रैन को ऐसो है ये संसार. जसं रात्रीचं स्वप्न असतं का नाही, तसा हा संसार आहे. म्हणून इसलिए जागो लोगो मत सो, मत करो नींद से प्यार. जैसो सपनों रैन को ऐसो है ये संसार. उठ जाग मुसाफिर भोर भई. तुम्ही आम्ही मुसाफिर आहेत, मुसाफिर. इथं फक्त काही मुक्कामासाठी आलोय. इथला मुक्काम संपला की लगेच निघायचं आपल्याला पुढच्या प्रवासाला. कोणी 50 वर्षासाठी आलंय, कोणी 60 वर्षासाठी, कोणी 70, कोणी 80. बस एवढे दिवस झाले, संपलं आपलं. इसलिए जाग मुसाफिर भोर भई. अब तो रैन कहाँ तुम सोवत है. जो सोवत है वो खोवत है, और जो जागत है सो पावत है. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. साथ देती नहीं ये किसी का.
क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का टाळी वाजवायची पाठीमाग काही लहान लहान बच्चे कंपनी टाळी वाजवायची सगळ्यांनी, तोच कानातली बाळी साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षणाचाही भरोसा नाही, घेतलेला श्वास बाहेर निघल का माहित नाही आणि बाहेर सोडलेला श्वास आत घेऊ का माहित नाही, म्हणून सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, जिंदगी जल जाएगी चलते चलते, जिंदगी जल जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का 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 सांस रुक जाएगी चलते चलते, एकाएकी श्वास थांबू शकतो आपण, त्याला आपल्या भाषेत अटॅक म्हणतो, पण घेतलेला श्वास तो बाहेर निघत नाही आणि बाहेर सोडलेला श्वास पुढचा आपण येणारा तो आतमध्ये घेऊ का नाही हे माहित नाही, एका क्षणात एक क्षण म्हणून क्षणभंगुर नाही भरवसा, रात्री झोपलेला माणूस सकाळी उठतो का नाही माहित नाही, अचानक बाबा अचानक गल्लीमध्ये एखाद्याच्या दारासमोर भले माणसं गोळा होतात सकाळी सकाळी आणि दारात गर्दी जमली रे जमली की लगेच ओळखून घ्यायचं या घरातला माणूस गेला. शहरी भागामध्ये ती गल्लीमध्ये गाडी ऐकू येते, आता खांद्यावर न्यायची गरज पडन झाली, गाडी आली, गाडी माहिती ना त्याला वैकुंठ रथ असं नाव दिले असतं, वैकुंठ रथ, त्यानं भले कितीही पाप केलेली असू द्या पण ते वैकुंठाच्या रथामध्ये बसून जाते, वैकुंठ रथ, आणि त्या गाडीवर एक भोंगा लावलेला असतो, स्पीकर लावलेलं असतं प्रथमेश महाराज, आणि त्याच्यावर गाणं लावलेलं असतं कोणतं, हे राम हे राम, बरोबर. त्याच गाण्यावर मी एक दुसरं गाणं तयार केलंय, कोणतं, त्या गाडीवर ते गाणं नाही हे गाणं वाजायला पाहिजे, कोणतं, गेला 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 गेला, चांगला होता तो, चांगला वागला तो, सोडून आम्हासी चालला, गेला गेला
या कार्यक्रमाला बरोबर लागू होते. गेला गेला. कधी कोणाच्या दारात गर्दी जमल मायबाप हो माहित नाही, म्हणून वारे सावध सोडा माया आशा. आणि त्या परब्रह्माच्या शोधासाठी आता मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राजा परीक्षित निघाला. राजा परीक्षितीला 7 दिवसात मरण आहे. मी सांगितलं तुम्हा आम्हाला सुद्धा 7 दिवसात जायचंय. हो, राजा परीक्षितीला तरी माहित होतं 7 दिवसानंतर मरण येणार आहे. तुम्हा आम्हाला तेवढं सुद्धा माहित नाही, म्हणून मुक्तीचा मार्ग शोधायची गरज राजा परीक्षितीला कमी आणि तुम्हा आम्हाला जास्त आहे. मुक्तीचा मार्ग, लवकर मुक्ती मिळावी याचा मार्ग शोधायची गरज राजा परीक्षितीला जास्त आहे का तुम्हा आम्हाला जास्त आहे? आपल्याला जास्त आहे. म्हणून राजा परीक्षिती अशा एका गुरुच्या शोधात निघाला जो मुक्तीचा मार्ग दाखवू शकेल. कैमी उद्धार पावेन. जो रस्त्यात साधू भेटेल त्या प्रत्येक साधूला विचारायला लागला मला माझ्या मुक्तीचा मार्ग सांगा, माझा उद्धार कसा होईल सांगा. ते साधू संत म्हणले आम्ही सुद्धा त्याच्या शोधात निघालेलो आहेत. आणि गंगेच्या काठावर आता एका आमच्यापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या साधूचं आगमन होणार आहे. आम्ही सगळे तिकडे चाललोय. लाखोच्या संख्येने साधू संत त्या ठिकाणी जमा होते. त्या ठिकाणी राजा परीक्षिती आला आणि सगळ्यांना विचारू लागला सांगा महाराज, मला सांगा माझा उद्धार कसा होईल, माझ्या मुक्तीचा मार्ग सांगा. त्यावेळेला ते साधू संत म्हणले राजा या ठिकाणी आता एका आमच्यापेक्षाही, आपण त्याला उच्च विद्या विभूषित म्हणतो, आमच्यापेक्षाही एका श्रेष्ठ साधूचं आगमन होणार आहे. ते साधू त्या ठिकाणी आले. सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये सर्वांनी गजर केला. मोठ्या आवाजात घोषणा दिली बोलिये शुकाचार्य महाराजा की जय. शुकाचार्याचं त्या ठिकाणी आगमन झालं. शुकाचार्य, ते शुकाचार्य जे थोड्या वेळापूर्वी आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिले होते आणि संसारापासून भिवून पळून गेले होते. ते भगवान शंकराचा अंश असलेले अवतार असले ते शुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि आपल्या बापाकडून व्यास महाराजाकडून त्यांनी भागवत शिकलेलं होतं. तेच आता भागवत राजा परीक्षितीला सांगणार आहेत. राजा परीक्षितीनं एका उंच आसनावर बसवलं. उंच आसन त्या ठिकाणी तेव्हा काय असेल, असं असेल का? हे आसन एवढं उंच नसेल. जंगलामध्ये गंगेच्या काठावर एखादा मोठा दगड असेल, त्या दगडावर बसवलं. हे आसन काही कामाचं नाही. हो, ते दगड बरं इथं घोंगडीवर बसलेलं आहे, पण आसन हे चांगलं आहे का? काटेरी ताज म्हटलेले, काटेरी ताज. हो, ते आसनावरून लक्षात आलं. हो, कार्यकर्ते मंडळी दादा आमच्या साथीदारांना उद्या 2 गाद्या टाकायला सांगा. हो, आमचे सागर महाराज कालच म्हणले महाराज गाद्या टाकायला सांगा. हो, माझ्या बरं लक्षात आलं ते आसनावर. एका उंच आसनावर बसवलं. गंगाजल आणि त्या गंगाजलाने पाद्यपूजा केली. हो, फुलं आणले आणि फुलं अर्पण केली आणि फुलं अर्पण करून राजाने वंदन केलं. वंदन आपण सुद्धा शुकाचार्य महाराजांना वंदन करू. हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के नाला. लेकर विष का प्याला जा रहे थे यम के नाला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे यम के नाला. लेकर विष का प्याला जा रहे थे यम के नाला. हमको अमृत पिलाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम, तुमको बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. राजा परीक्षितीने शुकाचार्य महाराजांची विधिवत पूजा केली आणि राजा परीक्षितीनं शुकाचार्य महाराजांसमोर हात जोडले. महाराज माझ्याकडे फक्त 7 दिवसाचा वेळ शिल्लक आहे. 7 दिवसाचा, 1 आठवडाभर वेळ शिल्लक आहे. म्हणले बरं मी मरणार आहे आणि मला माझा उद्धार कसा होईल सांगा. 7 दिवसात माझा उद्धार होईल का?
शुकाचार्य महाराज म्हणले, अरे नाही व्हायला काय झालं, 7 दिवस खूप वेळ झाला. असा एक राजा होऊन गेला, खटवांग त्याचं नाव. 1 तास उरला खटवांग रायासी, 1 तास उरला होता. अरे त्या खटवांग नावाच्या राजाजवळ फक्त 1 तास उरला होता, 1 तास. हो, व्यास महाराज वर्णन करतात भागवतामध्ये. खटवांगो नाम राजर्षी ज्ञात्वे यत्ता विहायुषा मुहूर्तात सर्वमूर्त सृज्य गतवान भयम हरिम. खटवांग नावाचा जो राजा होऊन गेला, त्या खटवांग नावाच्या राजाजवळ फक्त मुहूर्ताम सर्व मूर्त सृज्य, खटवांग नावाच्या राजाजवळ फक्त 2 घटका वेळ उरला होता. 2 घटका म्हणजे आपण तासभर म्हणू. त्या 2 तासामध्ये राजानं ब्रह्मज्ञान मिळवलं आणि त्या योगे भगवंताची प्राप्ती करून घेतली. मग तुझ्याजवळ तर 7 दिवस आहे, तुझा नाही उद्धार व्हायला काय झालं? 7 दिवस वेळ पुरेसा आहे, 2 तास वेळ पुरेसा आहे. काही ठिकाणी वर्णन आलं, जर भगवंताला भेटण्यासाठी 2 तास बी पुरेसे आहेत बरं का. आणि बाबा काही ठिकाणी सांगितलं, जर खऱ्या संताची जर आपल्याला भेट झाली आणि त्या खऱ्या संताचा जर आपल्याला काही क्षणासाठी जर संग मिळाला, सत्संग ज्याला म्हणतो, एका क्षणासाठी सुद्धा, तरी देखील आपले सगळे पाप जळून आपल्याला मोक्ष मिळवता येतो. एक गवताची गंजी आहे, गवताची गंजीच म्हणतात ना तुमच्याकडं, गंजी ढीग. त्या गवताच्या गंजीला काडी लावली, किती तासानंतर पेटल? किती तासानंतर पेटल रे? तास लागतील का? एका क्षणात जळायला लागेल ना. तसं भगवंताचं नाम देखील आहे आणि संतांचा संग देखील आहे. भगवंताच्या नामानं सगळे पाप जळून राख होतात आणि संतांच्या संगतीमुळे सुद्धा परिसाचा स्पर्श झाल्यावर, जसं लोखंडाचं एका क्षणात सोनं होतं परिसाचा स्पर्श झाल्यावर, तसं माणसाचं देखील माणसाला मोक्ष मिळवता येतो, मुक्त होता येतं. राजा परीक्षितीनं विनंती केली, महाराज मला मार्ग सांगा मुक्तीचा. त्यावेळेला शुकाचार्य महाराज म्हणतात, 7 दिवसात राजा तुला मुक्त होता येईल. मग सांगा महाराज, मरण जवळ आलेल्या माणसानं काय करावं? राजा परीक्षितीनं पहिला प्रश्न केला, मरण जवळ आलेल्या माणसानं काय करावं? आता हा प्रश्न फक्त एकट्या राजा परीक्षितीचाच आहे का? तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. चला, तुमचा आमचा सगळ्यांना हे पटलं. पण मरण जवळ आलेल्या व्यक्तीनं काय करावं, त्यासाठी मी उत्तर देखील आताच सांगितलं. संतांची भेट आणि भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरणच कलियुगामध्ये, मी धर्माचे 4 पाय सांगताना सांगितलं. सत्ययुगामध्ये सत्य नावाचा पाय तुटला, द्वापार युगामध्ये तप नावाचा तुटला. आता कलियुगामध्ये फक्त एकच राहिलाय. कलियुगामध्ये फक्त एकच राहिलाय. मग आता फक्त कलियुगामध्ये नामस्मरण हेच एक. नामस्मरण. तुका म्हणे नामापाशी मुक्तिचारी, ऐसे बहुग्रंथी बोली येले. फक्त नामस्मरणच. हो, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. फक्त एकच सांगितलं, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. नामसंकीर्तन साधन सोपे, साधन पै सोपे. नामसंकीर्तना एवढं म्हणजे भगवंताचं नामचिंतन केलं एवढं दुसरं मोठं साधन कोणतंच नाही मुक्तीचं. राजा परीक्षितीनं पुन्हा हात नमस्कार केला शुकाचार्यांना. ठीक आहे महाराज, पण मला सांगा या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? वेगवेगळे प्रश्न विचारले. आता इथून पुढची जी कथा आहे, भागवत कथा बाबा, इथून पुढची जी कथा आहे
ती सगळी भागवत कथा म्हणजे राजा परीक्षिती आणि शुकाचार्य महाराज यांचा संवाद आहे. इथून पुढची जी कथा आहे ती सगळी कथा म्हणजे राजा परीक्षितीनं प्रश्न विचारायचा आणि शुकाचार्य महाराजांना त्याचं उत्तर द्यायचं. मग वेगवेगळे प्रश्न विचारले राजा परीक्षितीनं. कोणते कोणते विचारले सांगतो एकेकानं. आता मी सांगितलं मला एका दिवसाची कथा थोडीशी अशी शॉर्ट करायची, त्याच्यामुळं मी काही काही कथा वगळणार आहे आणि काही सांगणार आहे. कारण आपला सप्ताह हा 7व्या दिवशी काला असतो आणि 6 दिवसाची कथा आहे, बरोबर. त्यामुळं एखादी कथा राहील सांगण्याची. राजा परीक्षितीने वेगवेगळे प्रश्न विचारले. सृष्टीच्या उत्पत्तीविषयी विचारले, भगवंताच्या अवताराविषयी विचारले, देवानं किती अवतार घेतले, कशासाठी घेतले, कोणत्या भक्ताची कथा काय, असे वेगवेगळे प्रश्न विचारले. आणि त्याचेच उत्तर देताना शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला भागवत कथा सांगितली. भागवत कथा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हा प्रश्न विचारला. त्यावेळेला राजाला शुकाचार्य महाराज सांगतात, एक काळ असा होता राजा जेव्हा या सृष्टीमध्ये काहीच नव्हतं. सगळीकडे पाणीच पाणी होतं, पाणीच पाणी. आणि त्या क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर नारायण भगवंत आराम करत असताना, शेषशय्येवर नारायण भगवंत आराम करत असताना त्या नारायण भगवंताच्या नाभीमधून कमलाची उत्पत्ती झाली आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवानं आजूबाजूला पाहिलं, मी कोण आहे. कारण स्वत्वाची जाणीव नव्हती. मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी झालाय. पाहिलं आजूबाजूला काहीच नाही. असं म्हणतात त्या कमलाद्वारे देखील आतमध्ये शिरले, पण थांगपत्ता लागे ना आपण कोण आहेत आणि कशासाठी आलो. त्यावेळेला ब्रह्मदेवानं डोळे बंद केले आणि ब्रह्मदेवाच्या कानावर 2 शब्द पडले, ते म्हणजे तप तप. मग अनेक वर्षापर्यंत ब्रह्मदेवानं तप केलं आणि तप केल्याच्या नंतर नारायण भगवंतानं हंस रूपानं येऊन ब्रह्मदेवाला 4 श्लोक सांगितले. 4 श्लोक हंस रूपानं येऊन नारायण भगवंतानं 4 श्लोक सांगितले. कोणाला सांगितले? मधुकर महाराजाला. मग तू असं काय पाहायला माझ्याकडं? ब्रह्मदेवाला सांगितले. सोपं आहे ना, मी आताच सांगितले, 3दा सांगितलं. ब्रह्मदेवाला सांगितले. नारायण भगवंतानं हंस रूपानं 4 श्लोक सांगितले आणि ते मूळ 4 श्लोक म्हणजेच चतुश्लोकी भागवत आहे. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. कोणते 4 श्लोक मी सांगतो. अहमेवासमेवाग्रे नान्यद यदा सत्परं पश्चादहं यदेतच्चय्यो वशिष्येत सोऽसम्यहं ऋतेरियं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यया महानि भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं यतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्या यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक याला चतुश्लोकी भागवत म्हटले आणि या 4 श्लोकांचाच विस्तार म्हणजे हा भागवत पुराण 18,000 श्लोकाचा ग्रंथ आहे. मी कालही सांगितलं, हंस रूपानं जे मूळ 4 श्लोक सांगितले तेच भागवताचे मूळ 4 श्लोक आहेत आणि त्याचा विस्तार पुढे व्यास महाराजांनी 18,000 श्लोकामध्ये केला. हेच भागवत हंस रूपानं नारायण भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला, नारदानी व्यासाला 4 श्लोक सांगितले. मग व्यासांनी त्याचे 18,000 श्लोक लिहिले आणि तिथून मग 18,000 श्लोकाचा ग्रंथ तयार झाला. चला तिथून पुढं सृष्टीची उत्पत्ती सांगतोय. ब्रह्मदेवानं अनेक वर्ष तप केलं आणि हंस रूपानं येऊन नारायण भगवंतानं
त्यांच्या कानामध्ये 4 श्लोक सांगितले आणि मग ब्रह्मदेवानं तप केलं आणि तप केल्याच्या नंतर सृष्टीची उत्पत्ती केली. सुरुवातीला मनु आणि शतरूपा नावाचे दोघांची उत्पत्ती केली ब्रह्मदेवानं. ऐका, ब्रह्मदेवानं सगळ्यात आधी सनत कुमारांना जन्माला घातलं. सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार. त्यांना सांगितलं, जा रे बाबांनो, तुम्ही काय करा, पृथ्वीवर मुलं बाळ वाढवा, संतती निर्माण करा. पण ते म्हणले, आमचा जन्म भगवंताच्या भजनासाठी झालाय, आम्ही संतती निर्माण करणार नाही, फक्त भजन करणार. ब्रह्मदेव म्हणले, अरे मी ज्या कामाला तुम्हाला जन्माला घातले ते करत नाहीत. श्राप दिला आपल्या स्वतःच्या पोरांना, जसे आहात तसेच राहाल. तेव्हापासून 5 वर्षाच्या दिव्य बालकाच्या स्वरूपात सनत कुमार तसेच आहे, बालकाच्या रूपात. एक जण कोणी जाऊन जराशे लेकरं सांभाळा, फक्त हे आजूबाजूचे कोणी जा, एकच जण जा. मारू नका बरं का, मारू नका. पळाले इकडून पळाले, मारू नका. सोडून द्या, मारू नका त्याला. आता गेली ना, आता येत नाहीत लवकर. ही सगळी कला ठेवावंच लागते, आता इलाज नाही त्याला. लेकर काय तुमच्याच गावात आहेत असं नाही, आमच्या गावात तिकडे बी खूप आहेत. मग प्रत्येक गावात गेलं की ह्याचा त्रास होतेच. मग त्याच्यासाठी उगाच म्हणावं लागते, सोडा, मारू नका राहू द्या. ते ऐकून मग बाकीचे बी पळतात. बरोबर. सनत कुमार जसे आहेत तसेच आहेत, 5 वर्षाच्या दिव्य स्वरूपामध्ये तसेच फिरतात. सनत कुमाराला जन्माला घातलं, पण सनत कुमारांनी काही संततीची निर्मिती केली नाही. मग ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद आले. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारद, त्यांच्या अंगठ्यापासून दक्ष झाले, प्राणापासून वशिष्ठ झाले, त्वचेपासून भृगू झाले, हातापासून कृतू झाले, नाभीपासून पुलह झाले, कानापासून पुलत्स्य झाले, मुखापासून अंगिरा, डोळ्यापासून अत्री, मनापासून मरीची, उजव्या स्तनापासून धर्म, छायेपासून कर्दम ऋषी, असे सगळे ऋषी मुनी जन्माला आले. यांना सांगितलं, जा रे बाबांनो, पृथ्वीवर तुम्ही संतती निर्माण करा. पण ते सुद्धा म्हणले, आम्ही साधू आहेत म्हणले, आणि साधूचं काम देवाची पूजा करणं, आम्ही काही जास्त संतती निर्माण करणार नाही. बस. ब्रह्मदेव म्हणले, आता काय करायचं, आता कोण्या साधू संताला जन्माला नाही घालायचं, मग माणसं तयार करायचे म्हणले, माणसं. ब्रह्मदेवाने मनु आणि शतरूपा यांना जन्माला घातलं. जगातले पहिले हे 2 स्त्री आणि पुरुष कोण? मनु आणि शतरूपा. या मनु आणि शतरूपेपासून सगळ्या मानव जातीचा विकास झाला. म्हणूनच माणसाला मनुष्य म्हणतात. काय म्हणतो आपण? मनु आणि शतरूपा यांच्यापासून माणसाची निर्मिती, म्हणून मनुष्य असं म्हणतात. बरोबर. तर या मनु आणि शतरूपेनं एकूण 5 अपत्य जन्माला घातले बाबा, 5. त्याच्यापैकी 3 मुली होत्या आणि 2 मुलं होते. 3 मुली, आकुती, देवहूती आणि प्रसूती. ह्या 3 मुली झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. आणि 2 मुलं जन्माला आले. 2 मुलं, एकाचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत. एकाचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव प्रियव्रत. असे एकूण 5 मुलं, 5 अपत्य झाले. त्याच्यापैकी आपल्याला या सगळ्यांचीच कथा पाहिजे, पण आज मुलींची कथा ऐकू आणि उद्या मुलांची कथा ऐकू. सगळ्या आज होणार नाहीत सांगणं. आकुती, देवहूती आणि प्रसूती ह्या 3 मुली झाल्या. त्याच्यापैकी आकुती नावाची जी मुलगी आहे ती रुची नावाच्या साधूला दिली, रुची नावाच्या साधूला. दुसरी देवहूती जी आहे, देवहूती, ती कर्दम नावाच्या ऋषीला देण्यात आली, कर्दम. आणि तिसरी जी आहे ती प्रसूती नावाची, ती दक्ष प्रजापतीला दिली, दक्ष प्रजापतीला. आपले हेच पूर्वज आहेत. सगळ्यात आधीचे आपले पूर्वज जर कोण आहेत तर हेच आहेत, मनु आणि शतरूपा. हे स्वयंभू मनु नावाचा जो राजा झाला त्याला ब्रह्मदेवानं जन्माला घातलं. आणि जी शतरूपा आहे, या दोघांपासून मानव जातीचा विकास. वेदामध्ये सुद्धा बाबा, वेदामध्ये सुद्धा कोणत्याही जातीचा उल्लेख नाही.
फक्त वर्ण व्यवस्था होती आपल्या संस्कृतीमध्ये. ऐका, लक्षपूर्वक ऐका, हे महत्वाचं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आज सगळा महाराष्ट्र पेटून उठलाय याच गोष्टीसाठी, जातीभेदावरून. महाराष्ट्र तर आहेच, पूर्ण देशात चालू आहे. कोणी म्हणते जातीची गणना करा, मी या जातीचा, तू त्या जातीचा, तू त्या जातीचा. जाती जातीमध्ये भांडणं चालू आहेत. पण ऐका, आपल्या धर्मग्रंथामध्ये कधीच कुठेही जातीचा उल्लेख नाही. जाती ह्या नंतर आल्या, नंतर आल्या. फक्त वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. पण अजूनही सांगतो, कोणी कितीही खालच्या वर्णामध्ये जरी जन्माला आला असेल तरी आपल्या कर्मानं तो श्रेष्ठ ठरत गेला. कर्मानं श्रेष्ठ ठरत गेला. वाल्या कोळी बाबा कोळी कुळामध्ये, शूद्र कुळामध्ये जन्माला आला, पण आपल्या तपस्येच्या, आपल्या ज्ञानाच्या जोरावर तो सर्वात श्रेष्ठ ठरला. देवाला सुद्धा त्यानं वाकवलं. वाल्या कोळ्यानं, कोळी जातीमध्ये एकदम शूद्र कुळामध्ये जरी जन्माला आला असेल, मग अशी व्यवस्था ज्या संस्कृतीमध्ये आहे, आपण त्या संस्कृतीतले त्या संस्कृतीत जन्माला आलो, म्हणून आपण कधी जातीवरून भांडणं नाही करायचे. ठीक आहे, आपले आपले जाती धर्म सांभाळायचे, पण घरामध्ये समाजात वावरताना जाती नाही पाळायच्या, जाती नाही पाळायच्या. आपण सगळ्यात आधी एक लक्षात ठेवा, आपण या भारतात जन्माला आलो आणि आपण सगळे हिंदू आहेत. आपण सगळे कपाळाला गंध लावणारे, भगवान शंकराला, रामाला, कृष्णाला मानणारे आहेत, बरोबर. आपल्या सगळ्यांचा आराध्य काशी विश्वनाथ, तो अयोध्येतला राम आणि वृंदावनातला कृष्ण, आपण या देवांना मानणारे आहेत. आपण मी अमुक या जातीचा, मी त्या जातीचा असं नाही मानायचं कधीच. आपण सगळे कपाळाला गंध लावणार आहेत, गळ्यात माळ घालणार आहेत, देवाला नमस्कार करणार आहेत, बरोबर. त्याच्यामुळं असं नाही म्हणायचं की तू या जातीचा, मी त्या जातीचा. आपण सगळे हिंदू आहेत. आणि जर आपण असं राहिलो तरच हा देश टिकेल, तरच हा देश टिकेल. नाही जर आपण जाती जातीमध्ये जर वाटल्या गेलो, तुम्हाला झाडू माहिती आहे, माय सगळ्याला झाडू, फडा म्हणतात तुमच्याकडे, काय झाडू म्हणतात, काय म्हणतात, झाडू, झाडणी. तो जर बांधून राहिला एका जागी बाबा, तर तो झाडू आहे, तो कचरा साफ करू शकतो, बरोबर. पण त्याची जर गाठ सोडली आणि तो जर असा पसरवला तर तो स्वतः एक कचरा होऊन जातो, तो स्वतःच कचरा बनतो. म्हणून आपण जर सगळे एकजूट राहिलो तरच हा देश टिकेल आणि तरच आपला धर्म सुद्धा टिकेल. नाहीतर आज परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये, ऐका, आज बांगलादेशमध्ये आपलेच भाऊबंद असलेले हिंदू रस्त्यावर कापले जात आहेत, रस्त्यावर कापले जात आहेत. तिथं कट्टर मुस्लिमांचं सरकार आलंय, कट्टर मुस्लिमांचं सरकार, आणि तिथं हिंदू कापले जात आहेत. काही वर्षापूर्वी तिथं हिंदूंची संख्या 25% होती, 25%. पण आज तिथलेच हिंदू फक्त 7% आलेत, 7%. आणि मागच्या 6 महिन्यापासून तिथं हिंदूंची कत्तल चालू आहे, कत्तल. तिथं एक आपले इस्कॉनचे साधू, ज्याला आपण हरे कृष्ण हरे रामा संघटना म्हणतो, जी जगभरामध्ये कृष्णाच्या विचारांचा प्रचार प्रसार करते, त्याचेच एक साधू चिन्मयदास प्रभू नाव त्यांचं, त्या चिन्मयदास प्रभूला तिथल्या सरकारनं अटक केली आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला. त्याला वकील सुद्धा मिळत नाहीये, वकील सुद्धा, मोठी शोकांतिका आहे. ज्या वकिलानं त्या चिन्मयदासची केस घेतली त्या वकिलाला सुद्धा रस्त्यावर कापलं बाबा, त्या लोकांनी कापलं. एवढी तिथली दुरावस्था आहे. हिंदूंचे घर लुटल्या जात आहेत, आमच्या आया बहिणीची आबरू लुटल्या जाते, तिथल्या हिंदूंच्या नोकऱ्या त्यांच्यापासून जबरदस्ती राजीनामे लिहून घेतले जात आहेत. हकालपट्टी होते त्याच गावातून आपल्याच भाऊबंद असलेल्या हिंदूंची. अशी परिस्थिती आहे. तीच परिस्थिती आपण सगळे, तुम्ही, मी सुद्धा मराठवाड्यातलाच आहे, आपण सगळ्यांनी निजामाची राजवट पाहिलेली आहे, रजाकारी सगळ्यांनी पाहिलेली आहे आपल्या पूर्वजांनी. तीच रजाकारी पुन्हा होऊ नये, तशी रजाकारी पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यांना संघटित राहायची गरज आहे. संघटित, सगळे जाती धर्म विसरून आपण सगळे एक हिंदू आहोत, एवढं लक्षात ठेवा. हिंदू आहोत. साळी माळी चांभार कुंभार धनगर हटकर आदिवासी मराठा असे एक नाही, अनेक समाज, अनेक आपल्यामध्ये जाती आहेत, पण सगळ्यात आधी आपण कोण आहेत? हिंदू आहेत, हिंदू. एवढं लक्षात ठेवा. चला, काय सांगत होतो मी?
भागवत. हा मनू आणि शतरूपा, हे सांगत होतो मी. आपल्या सगळ्यांचा जन्म, सगळ्यांचा बाप तो मनू आणि शतरूपा, बरोबर आहे. त्याच्यापासून माणसाचा माणूस या मानव संस्कृतीचा विकास झाला. म्हणून भेदभाव नाही पाळायचे. चला, त्या मनू आणि शतरूपेला 5 मुलं झाली, एकूण 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. आकुती, देवहूती आणि प्रसूती नावाच्या 3 मुली झाल्या, 2 मुलं झाले. एकाचं नाव प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव उत्तानपाद. त्या मुलींच्या कथा सांगत होतो मी, बरोबर आहे. आकुती दिली रुचीला, देवहूती दिली कर्दमाला आणि प्रसूती दिली लक्षाला. इथपर्यंत आलो होतो. हा चला, आता आलं. देवहूती जी आहे, देवहूती, तिचं लग्न कर्दमा सोबत झालं. कर्दमा सोबत. त्या कर्दमानं बाबा अनेक वर्ष तपश्चर्या केली. ए पोरो, लक्ष द्या इकडे, मी काय सांगतोय. त्या कर्दम नावाच्या ऋषीनं अनेक वर्ष तपश्चर्या केली, खडतर तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतानं विचारलं, अरे कर्दमा काय पाहिजे? म्हणले, देवा बायको पाहिजे. काय पाहिजे? आताच्या सारखीच परिस्थिती असेल, पोरी भेटत नसतील, आता तीच परिस्थिती आहे. आम्हाला लगेच महाराज घरी आले की लोक म्हणतात, महाराज तुम्ही 4 गावं फिरता, आमच्या पप्प्यासाठी पहा की एखादी पोरगी. अशीच परिस्थिती असेल. त्या कर्दम ऋषीनं अनेक वर्ष खडतर तपश्चर्या केली आणि तप केल्याच्या नंतर भगवंताला एक मुलगी मागितली. देवा म्हणले, मला लग्न करायचंय, सोयरीक जमवा. देव म्हणले, मी काय घरोघर फिरतो का रे? फिरणारा माझ्याकडे एक माणूस आहे, महाराज आहे म्हणले. हो तेच, ते शेंडीवाला, हातामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, गळ्यात विना. नारदाला बोलले, नारदा इकडे. म्हणले, काय? कर्दमासाठी मुलगी बघ. म्हणले, ठीक आहे, माझ्या पाहण्यात आहेच म्हणले. त्याच्या लक्षातच असते, सगळ्याचा बायोडेटा त्याच्या खिशातच. म्हणले, आहे. म्हणले, कोण आहे? स्वयंभू मनूची मुलगी, तिचं नाव जे आहे ते देवहूती आहे, देवहूती. ठीक आहे म्हणले. सांगितलं देवहूतीच्या बापाला जाऊन, स्वयंभू मनूला आणि शतरूपेला, तो जो कर्दम आहे त्या कर्दमाला तुमची मुलगी द्या. म्हणजे बा, आम्ही मुलगा पाहायला जाणार. मुलगा पाहायला मुलगी आणि मुलीचे आई वडील सुद्धा गेले. काही दिवसात तुमच्यावर भीतीच पाळी येणार आहे. मुलगी येऊन विचारणार. आतापर्यंत पद्धत होती मुलगा जायचा मुलगी पाहायला, पण आता पद्धत येणार, मुलगी येणार पाहायला, मस्त बुलेटवर बसून येऊन विचारणार. मग ते सागर ते येऊन असा चहाचा ट्रे हातामध्ये आणणार, टेबलवर ठेवणार आणि सोफ्यावर बसणार. असं नाही, ती पदर नाही घेणार म्हणा, पण मग ती म्हणणार, कितवी शिकलास रे? 12वी. अरे माझं तर BA कंप्लीट झालंय. ती म्हणणार, चहा येतो का? कपडे धुता येतात का? ते असं विचारणार. मग याच्यानंतर येणारी परिस्थिती ही अगोदर ही अशीच आली होती आणि आता पुन्हा येणार. एक वाक्य लक्षात ठेवा, इतिहास अपने आप को दोहराता है. इतिहास अपने आप को दोहराता है. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहासामध्ये घडलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत राहतात. हे कालचक्र आहे, हे फिरत राहणार आहे. काही वर्षापूर्वी मुलीचे बाप मुलाच्या बापाच्या पाया पडायचे हुंडा घेऊन, पण आज परिस्थिती उलट आहे. मुलाचा बापच म्हणते, मी 5 लाख रुपये लग्नात खर्च करतो माझ्या पोराचं लग्न करण्यासाठी. मुलीच्या अंगावर दागदागिने घालतो, पण माझ्या पोराला पोरगी द्या. बरोबर आहे. आणि अजून काही काळानंतर मागचीच परिस्थिती येणार. हे फिरत राहणार आहे चक्र कालच्या. चला, आकुती देवहूती, त्या देवहूतीचा विवाह सांगतोय. स्वयंभू मनू, शतरूपा आणि आपली मुलगी देवहूतीला घेऊन कर्दमाच्या घरी आले, निघाले. नारदानं सांगितलं, कर्दमा तयारी करून बस, सासू सासरा ती तुझी होणारी पत्नी यायलेत बरं का तुला बघायला. म्हणला, ठीक आहे. त्यानं मस्त थंडगार पाण्याचा माठ भरून ठेवला घरामध्ये, झोपडीमध्ये. साधू येतो आणि 3 आसनं टाकून ठेवले. 3 आसनं, 3 चटया बसायसाठी. एक सासूसाठी, एक सासऱ्यासाठी, 3री जी चटई आहे ती बायकोसाठी टाकली. बायकोसाठी. काय परिस्थिती सागर महाराज. पण त्यानं विचार केला, आपण एक परीक्षा घ्यायची आणि त्या परीक्षेमध्ये जर ती मुलगी उतरली, पास झाली, तर मग आपण तिच्यासोबत लग्न करायचं, नाही तर नाही. आल्यावर पाय धुवायला पाणी दिलं कर्दमानं स्वयंभू मनूला, म्हणजे होणाऱ्या सासऱ्याला, सासूबाईला, आणि सांगितलं, बसा. पहिल्या आसनावर स्वयंभू मनू बसला आणि दुसऱ्या चटईवर त्याची पत्नी शतरूपा बसली आणि 3रा नंबर ती आली मुलगी देवहूती. आणि देवहूतीनं पाहिलं ते आसन टाकलेलं आणि मनात क्षणभर विचार केला, अरे आपण तर याच्यासोबत लग्न करणार आहेत, या कर्दमासोबत, आणि
त्यानं टाकलेल्या आसनावर जर आपण बसलो तर आपण आपल्या पतीकडून सेवा करून घेतल्याचं पाप आपल्याला लागेल. मावल्यावर लक्ष द्या जरा, तुमच्यासाठी सांगायलो. झोपल्या का काय? होणाऱ्या पतीकडून, तिचं अजून लग्न झालं नाही तरी विचार करायली, होणाऱ्या नवऱ्याकडून सेवा करून घेतल्याचं पातक माझ्या डोक्यावर बसेल म्हणून मी आसनावर बसायचं नाही. लग्न झालं नाही तरी विचार करायली बाबा. आणि आजकाल तर लग्न झालेल्या बायका देखील, हो, लग्न झालेल्या बायका सेवा करायला लावतात. मी काल उदाहरण सांगितलं. लगेच त्याला पाणी भरायला लावणं, त्याला ते पहिले महिला मंडळी लवकर उठून दळायच्या बाबा, दळायच्या. पण आता ती घरी टीव्ही पाहते आरामात आणि हे पिठाचा डबा घेऊन गिरणीवर जाते. अशी परिस्थिती आली. हो, ही मागे मी एक चित्रपट पाहिला, रवी महाराज. त्या चित्रपटामध्ये तो नायक त्या नायिकेला म्हणतो, म्हणजे तो नवरा त्या बायकोला म्हणतो, कोणता चित्रपट आहे किंवा, गंगे हातरून टाक. ती मध्ये नाही टाकत. गाढवाचं लग्न, गंगे हातरून टाक. ती म्हणते नाही टाकत. गंगे हातरून टाक, नाही टाकत. म्हणजे नाही तर नाही, मीच टाकतो झोपी जातो. बायकायचं काम असं झालंय, नवऱ्यानं सांगितलेल्या कोणत्या गोष्टीला नकारच आहे, कधी होकार नाहीच, नकारच. पूर्वीच्या काळी सत्ययुगामध्ये, हो, नारायण भगवंताचे पाय दाबायची लक्ष्मी. तुम्ही फोटो पाहिला का नारायण भगवंताचा? असं शेषशय्येवर, म्हणजे मोठ्या नागाच्या गादीवर नारायण भगवंत झोपलेले आहेत, नाभीमधून कमळ निघालेलं त्याच्या ब्रह्मदेव, आणि लक्ष्मी पाय दाबायली. असं चित्र पाहिलेलं ना बाबा, बऱ्याच वेळेस चित्र पाहिले. लक्ष्मी पाय दाबायची त्या काळामध्ये. आता नारायणच म्हणते लक्ष्मीचे, हो काम करून थकली असेल मीच पाय दाबतो. आताचा नारायण. अशी परिस्थिती झाली. हा चला कुठं आलो, ते आसन टाकलं आणि ते आसन टाकलेलं ते पाहिलं देव होती ना, म्हणली आपण नाही बसणार याच्यावर, पाप लागेल पाप. पण पुन्हा दुसऱ्या क्षणी मनात विचार आला, नवऱ्यानं दिलेला सन्मान आहे तो, आपल्या होणाऱ्या नवऱ्यानं दिलेला सन्मान आहे, आपण त्याचा अपमान नाही करायचा. मग ती बसली, त्या आसनाच्या शेजारी बसली, त्या चटईच्या, आणि आपला उजवा हात त्याच्यावर ठेवला. असा कर्दमानं पाहिलं, पोरगी पसंत आहे म्हणलं आपल्याला, हीच करायची. पण लगेच त्या होणाऱ्या सासऱ्याला, त्या स्वयंभू मनूला बाजूला बोलवलं. म्हणले सासरे बुवा आपल्याला पोरगी पसंत आहे. म्हणले ठीक आहे मग लावून देऊ उद्या लग्न. नाही म्हणले थांबा, आट आहे माझी अजून. काय आट आहे? म्हणले मी लग्न जरी झालं तरी 12 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करणार. काय करील? 12 वर्ष ब्रह्मचारीच राहील. अरे मग लग्न कशाला करायला? लग्न करून जर ब्रह्मचारी राहायचं तर लग्न कशाला? त्यानं सांगितलं 12 वर्ष ब्रह्मचारी राहील. बरं मग पुढं पुन्हा संसार करेल, पण एक मुलगा झाला रे झाला की लगेच पुन्हा मग संन्यासच घेईल कायमचाच. भगवी लुंगी लावणार, लोटा घेणार आणि जाणार जंगलात. म्हणजे बाबा मला थोडंच लग्न करायचं, पोरीला करायचं. विचारतो, मुलीची संमती घेतली. मुलीची पहा, आपलं शास्त्र काय सांगते, आपला इतिहास काय सांगते, आपली संस्कृती काय सांगते. तेव्हा सुद्धा मुलीच्या मताला किंमत होती. मुलीला विचारूनच लग्न केले जायचे, बाई मुलगा पसंत आहे का नाही. म्हणून आता सुद्धा मुलीची संमती घेत चला. मुलीला विचारलं, बाई तो म्हणतोय लग्न झालं तरी 12 वर्ष ब्रह्मचारी राहील. म्हणले ठीक आहे मान्य आहे मला. अगं लग्न झालं तरी ब्रह्मचारी? म्हणले बाबा मला सुद्धा असाच पाहिजे होता. कर्दम या शब्दाचा अर्थच, त्याचं नाव काय आहे? कर्दम. कर्दम शब्दाचा अर्थ होतो दमन करणारा, इंद्रियांचे दमन करणारा. जो 12 वर्षापर्यंत लग्न झालं तरी ब्रह्मचर्य पालन करू शकतो, त्याच्यापेक्षा मनाचा निग्रह कोणाचा पक्का असेल? मग मी याच्यासोबत लग्न करणार. एक मुलगा झाला की संन्यास घेणार. म्हणले ठीक आहे. दोघांचं लग्न झालं, संसार सुरू झाला. 12 वर्ष होऊन गेले बाबा, आणि 12 वर्षानंतर संसार सुरू झाला. आणि संसार सुरू झाल्याच्या नंतर मुलगी झाली. मुलगी पहिली एक मुलगी झाली. यानं घेतली भगवी लुंगी, तांब्या घेतला, निघालो म्हणला मी. म्हणले मालक कुठं निघाले? थांबा. म्हणजे संन्यास घ्यायचं आपलं वचन होतं. म्हणले ठीक आहे संन्यास घेणार, पण वचन काय होतं? एक मुलगा झाल्यावर ही मुलगी झाली. थांबा. असं करत करत दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या आणि 10व्यांदा तिला मुलगा झाला. मुलगा
तोच भगवंताचा अवतार कपिल भगवान होते. बोलिए कपिल भगवान की, कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे श्याम. कपिल भगवंताचा अवतार तो झाला. याचाच अर्थ 9 मुली. कोणत्या 9 मुली झाल्या तर त्या 9 मुली म्हणजे मी सांगितलेले नारदीय भक्तिसूत्रातले 9विधा भक्ती आहेत. भक्तीचे 9 प्रकार म्हणजे त्या 9 मुली आहेत. याचाच अर्थ कसा, कथा ही फक्त ग्रंथातली कथा नाही, तुमची आमची कथा आहे. माणसाच्या मनामध्ये ह्या 9विधा भक्ती, माणसाच्या अंगी ह्या 9विधा भक्ती आल्या. माणूस या 9 प्रकारच्या माणसानं भक्ती केल्या. भक्ती केल्याच्या नंतर जो 10वा मुलगा झाला तोच 10वा म्हणजे भगवंताचा अवतार. 9 प्रकारच्या भक्ती केल्या रे केल्या की माणसाला भगवंताची भेट होते. माणसाच्या हृदयामध्येच भगवंताचं प्रागट्य होतं, हृदयातच देव येऊन राहतो. त्या कपिल भगवंताने मग ते कर्दम निघून गेला, संन्यास घेतला त्यानं. मग आई राहिली आणि आईला सुद्धा सांख्यशास्त्राचा उपदेश केला त्या कपिल भगवंतानं. दुसरी एक मुलगी सांगितली मी, प्रसूती नावाची. प्रसूती नावाची जी मुलगी आहे ती कोणाला दिली? दक्ष प्रजापतीला. त्या दक्षाला देखील किती मुली झाल्या? 16 मुली झाल्या. 16 मुली झाल्या. त्याच्यापैकी ऐका 13 मुली धर्माला दिल्या. दक्षाला 16 मुली झाल्या, त्याच्यापैकी 13 मुली धर्माला दिल्या. 1 मुलगी अग्नीला दिली, 1 मुलगी पितरांना दिली आणि 1 मुलगी भगवान शंकराला दिली. 16 मुलीपैकी 13 मुली धर्माला, 1 मुलगी अग्नीला, 1 मुलगी पितरांना आणि 1 मुलगी भगवान शंकराला दिली. शंकराला दिलेल्या मुलीचं नाव काय? सती. गोड कथा आहे. दक्ष प्रजापती आहे. प्रजापती म्हणजे आजकालचा जिल्ह्याचा पालकमंत्री जसा असते तसं एक प्रजापती नावाचं पद असेल त्या काळी. पद पालकमंत्री असते, गृहमंत्री असते, राज्याचा सांभाळ करायचं काम त्याचं. त्या काळी सुद्धा तसं प्रजापती नावाचं पद होतं. त्याला पद मिळालं, दक्षाला पद मिळालं की माणसाच्या अंगी मद येतो. पचा म होतो. ए पोरो, हे प आहे. प काय हे? प. याला जर म करायचं असेल तर शॉर्टकट मार्ग सांगा. एक असा झिरो घ्यायचा आणि तो झिरो या कोपऱ्यात लावायचा. पच्या या कोपऱ्यात झिरो लावला, झाला पचा म झाला. प ला झिरो लावला की पचा म होतो. अरे शॉर्टकट कधी शिकला? उद्या गुरुजीला जाऊन विचारा तुम्ही, मास्तरला. माझं नाव सांगा, महाराजांनी विचारलं. तो झिरो लावला की पचा म होतो. बरोबर? हे मागचे लेकर सांभाळो. अरे वाकून पाहू नको ना. कोण आहे रे ते बसलेलं? राहू दे, मारू नका. पळाला राहू दे. तो झिरो म्हणजेच अहंकार आहे. अहंकार माणसाच्या अंगी त्या पदासोबतच अहंकार येतो, मग पचा म होतो. अहंकार झाला दक्षाला. एक मोठी सभा भरवली त्या दक्षाच्या स्वागतासाठी, सत्कारासाठी, अभिनंदन करण्यासाठी. सगळे देवी देवता मंडपामध्ये बसलेले आहेत आणि व्यासपीठावर मोठ्या IT मध्ये छाती फुगवून तो दक्ष प्रजापती आला. आणि आल्यावर सगळेजण उठून उभे राहिले. दक्ष महाराजांनी पाहिलं, सगळे मागच्या शेवटच्या टोकापर्यंत उठून उभे राहिले, पण समोरच्या रांगेत बसलेले हे 3 जण उठत नाहीत. कोण आहे ते? सगळ्याला बसायला सांगितलं. पाहिलं कोण आहेत? एक ब्रह्मदेव, दुसरे नारायण भगवंत आणि तिसरे भगवान शंकर. 3 जण उठले नाहीत. मनात विचार केला, ब्रह्मदेव उठले नाही का? आपला बाप आहे, नाही उठला तर नाही उठला, हरकत नाही. नारायण भगवंत बापाचा बाप म्हणजे आजी आहे आपला, नाही उठला, हरकत नाही. पण हा भगवान शंकर, हा तर आपला जावई आहे, यानं उठायला पाहिजे यानं. राग आला दक्षाला आणि दक्ष वाटेल तसा बोलू लागला भगवान शंकराला. अरे तुला मुलगी दिली मी आणि सासऱ्याचा सन्मान करत नाही, राहायला घर नाही तुला, तरी देखील मुलगी दिली. तरी देखील कपडे घालायची अक्कल नाही, तरी मुलगी दिली. वाटेल तसं बोलू लागला दक्ष. काही जणाला राग आला दक्षाचा. अरे भगवान शंकराची निंदा करतोस. आणि काही जणाला मजा वाटली. शंकराला शिव्या देते का सासरा? सासऱ्या जावयाचं झोपलं की काही जणाला आनंद होतोय. त्याच्यामध्ये भृगु ऋषी सुद्धा होते. असं दाढ येऊन हात फिरवला द्यायनं भृगु ऋषीनं.
सभा संपली, भगवान शंकर घरी गेले. चालू द्यायचं ना, चालू द्यायचं ना. 5:30 वाजून चाललेत म्हणून म्हटलं एवढी कथा घ्यायची असेल तर घेतो, नाही तर मग इथं थांबतो. बाबा कसं करायचं सांगा, चालू द्यायचं ना. ऐका, एवढीच कथा सांगणार आहे. मला माहिती आहे घरी जाऊन महिला मंडळीला स्वयंपाक वगैरे करायचा असतो. भगवान शंकर घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर पार्वतीला सांगितलं का केलेला अपमान. सासऱ्या जावयाचं किती भांडण होऊ द्या, पण बायकोला नाही सांगितलं. नाहीतर काही लोकांना लय सवय असती, इकडं सासऱ्यासोबत खटकलं की घरी जाऊन बायकोला बद मारायचं. नाही, तिचा काय संबंध. तुमचं सासरे जावायचं झालंय ना, होऊ द्या ना, तुम्ही एकमेकाच्या छातीवर बसून मारा, पण बायकोला नाही त्रास द्यायचा. मध्ये काही दिवस निघून गेले आणि दक्ष महाराजांनी एक यज्ञ करायचं ठरवलं. त्या कनखल नावाच्या क्षेत्रामध्ये दक्षानं यज्ञाचं आयोजन केलं आणि सगळ्या देवी देवताला आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला मात्र आमंत्रण दिलं नाही. अपमान करायच्या हेतूनं सगळे देवी देवता बोलवले, पण भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही. पण इकडं बातमी कळाली, हो, सतीला जेव्हा बातमी कळाली की आपल्या बापानं एका यज्ञाचं आयोजन केलेलं, यज्ञाचं आयोजन दुसऱ्या देवी देवताकडून कळालं, त्यावेळेला सती महादेवाला म्हणते, हो मालक, तुमच्या सासऱ्याच्या इथं काय म्हणली सती, तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ म्हणली, चला की. भगवान शंकर म्हणले, आपल्याला आमंत्रण नाही बा, आणि आमंत्रण नसलेल्या जागी जाऊ नये. आमंत्रण नसलेल्या जागी जाऊ नये म्हणजे आमंत्रण नसलेल्या जागी जात नसतात. म्हणले नाही, 4-2 जागा सोडल्या तर काही हरकत नाही. म्हणले कुठं. म्हणले गावात भागवत कथा आहे आणि आपल्याला घरी येऊन बोलवायची काही गरज नाही. कथेमध्ये, भगवंताच्या सत्संगामध्ये, कीर्तनामध्ये आमंत्रणाची गरज नाही. एका मित्राला जर समजा मित्राच्या घरी काही कार्य आहे आणि मित्र जर विसरला असेल आमंत्रण देण्यासाठी, तर एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या घरी न बोलवता गेलं तरी हरकत नाही. एका शिष्यानं आपल्या गुरुच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नाही. आणि एखादा मुलगा मुलगी आई बापापासून लांब राहत असेल तर त्या मुलाला मुलीला सुद्धा आमंत्रणाची गरज नाही आई बापाकडे जाण्यासाठी. हा म्हणले मालक, मी तेच तर म्हणाले. काय म्हणले, मी तेच तर म्हणते. अगोदर काय म्हणली होती, तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ, आता म्हणली माझ्या बापाच्या इथं यज्ञ. आणि तुम्ही सांगितलं एखादा मुलगा मुलगी आई बापापासून लांब राहत असेल तर बापाकडे आईकडे जायला आमंत्रणाची गरज नाही. हुशार बापाची हुशार मुलगी होती. दक्ष म्हणजे, दक्ष या शब्दाचा अर्थच हुशार, आणि हुशार बापाची हुशार मुलगी. भगवान शंकर म्हणले, बाई तू जाय, पण मी येणार नाही. काही शिवगणाला सोबत दिलं आणि सती तिथून निघाली. तिथून दक्षाच्या यज्ञ मंडपात आली आणि यज्ञ मंडपात आल्यावर सतीनं पाहिलं भगवान शंकराच्या नावानं यज्ञामध्ये आहुती नाही. भगवान शंकराला पूजेचं स्थान देखील दिलं नाही. हो, देव पंचायतन, जे 5 देव सांगितले ज्याची पूजा केली करावीच लागते, देव पंचायतन, त्या देव पंचायतनामध्ये यज्ञ चालू आहे, पण भगवान शंकराला पूजेचं स्थान नाही. राग आला सतीला, आपल्या बापाचा राग आला. एक बहीण येऊन सतीला हिनवू लागली, कारण हीच गरिबी होती. बाकीच्या सगळ्या श्रीमंताच्या घरी, एखाद्या घरामध्ये जर 4-5 मुली असतील आणि एखादी मुलगी जर गरीबाच्या घरी आणि बाकी सगळ्या श्रीमंताच्या घरी जर दिलेल्या असतील, तर त्या श्रीमंताच्या आलेल्या त्या गरीबाच्या मुलीला, जी गरीब घरामध्ये दिलेली आहे, तिला हिनवतात. तिची अंगावरची फाटकी साडी, हलकी साडी, तिच्या अंगावर दागिने नाहीत. बाकीच्या 15 बहिणी त्या सतीच्या हिनवू लागल्या तिला. काय ग सती, आलीस का? पायी चाली वाटतं, गाडी वगैरे काही, तुझ्या नवऱ्यानं गाडी वगैरे घेतली का नाही, का अजूनही बैलावरच फिरतो? काय ग, तुझ्या नवऱ्याला अजून कपडे वगैरे घालायची काय अक्कल आली का नाही, का अजून वाघाचंच कातड अंगाला गुंडाळतो? तुझ्या नवऱ्यानं काही अजून सोन्याचे चांदीचे दागिने केले का नाही, का गळ्यात अजून सरपच घेऊन फिरतोय? काही मेकअप वगैरे करायची अक्कल, का अजून अंगाला राखच लावतोय? रडू आलं सतीला. रडणार तेवढ्यामध्ये बाप दिसला. तिला वाटलं निदान बाप तरी आपल्याला चांगलं बोलेल, पण बाप सुद्धा बोलला नाही. बापानं उलट रागानं पाहिलं. अजून सतीला रडू येते, पण रडत नाहीये. त्यावेळेला आई दिसली, आणि आई दिसली प्रसूती. आईनं दिसल्यावर हाक मारली, आलीस का बेटा सती, आलीस का बेटा सती. हे शब्द ऐकले सतीनं, आणि आतापर्यंत जो हुंदका दाबून धरला होता, जे अश्रू डोळ्यामध्ये दाबून धरले होते, ते आईच्या खांद्यावर डोकं ठेवून सगळ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. माहेरामध्ये फक्त आईचाच खांदा हक्काचा असतो बरं का. सती आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली. आपलं हृदय मोकळं करण्यासाठी आईसारखं दुसरं ठिकाण नाही माहेरामध्ये. हो, 4-4 भाऊ असू द्या,
पण ते भाऊ जेव्हा त्यांच्या संसाराला लागले तेव्हा ते तुमचे राहिले नाही, ते त्यांच्या बायकांचे झाले. भाऊ तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्याचं लग्न आणि मुलं बाळ होत नाही. एकदा का त्याचं लग्न झालं, त्याचा संसार सुरू होतो, बस मग तो त्याच्या बायकोचा झाला. पण तुमची आई जेव्हा संपते ना, आई असं म्हणतात ज्याची आई संपली त्याचा मायेचा सागर आटला, मायेचा सागर आटला. आई काय असते, काय असते आई, काय असते आई? वासराची गाय असते, आई लंगड्याचा पाय असते, आई दुधावरची साय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. अशी आई. बाजारामध्ये एका स्त्रीला निरोप कळाला, तुमची आई 8 दिवसापासून बिमार आहे, 8 दिवस झालं अन्न पाणी नाही घेतलं तिनं, आज मरते का उद्या मरते माहित नाही. आणि त्या माऊलीला जेव्हा हे निरोप कळाला आपली आई बिमार आहे, तिनं विचार केला आपण जाऊन भेटलं पाहिजे आपल्या आईला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ती माऊली उठली आणि तिनं स्वयंपाक केला, 2 पोळ्या बांधून घेतल्या, त्यावर थोडीशी साखर घेतली आणि आपल्या आईला भेटायला निघाली. ती आईला भेटायला जी 8 दिवसापासून अन्न पाणी सोडलंय, 80-90 वर्षाची झालेली आई त्या आईला भेटायला निघालेली. एक 50 वर्षाची तिची मुलगी भल्या पहाटे बस स्टँडवर आली आणि एसटीनं निघाली. जसे एसटीचे चाक फिरायला लागले, डोक्यामध्ये सुद्धा विचाराचे चाक फिरायला लागले, तिच्या डोक्यामध्ये सुद्धा विचाराचे चक्र फिरतायत. 4 भाऊ आहेत आपल्याला, 4 भाऊ, पण सगळे भाऊ आपला संसार बघतात. एकही भाऊ आपल्या आईचा दवाखाना सुद्धा करत नाही, औषध गोळ्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळंच अरे लहानपणी आपले वडील तर लवकरच गेले, पण काबाड कष्ट करून आम्हा सगळ्या भावंडांना, 4 भाऊ आणि मी एक, सगळ्यांना जगवलं, सगळ्यांचं भरण पोषण केलं. ती आई, आज तीच आई बिमार आहे. विचार करत दुपार झाली, उन्हाळ्याचे दिवस, आणि कंडक्टरनं बेल वाजवली, सांगितलं चला आई तुमचं उतरायचं ठिकाण आलं. घाई गडबडीमध्ये तिनं पिशवी घेतली आणि खाली उतरली. एसटी पुढे निघून गेली, भरधाव वेगात एसटी गेली. उन्हाळ्याचे दिवस, आणि मग लक्षात आलं अरे आपण चप्पल, आपली पायातली चप्पल तर एसटी मध्येच सीट खाली काढून ठेवली होती. ऊन तापलेलं, ऊन मी म्हणते, उन्हात कसं जायचं गावाकडं? 4 किलोमीटर पायी जायचंय. बस स्टँड पासून 4 किलोमीटर गावाचं अंतर, पण मनाचा ठाम निर्धार आईला भेटण्यासाठी ती माऊली निघाली. 2 किलोमीटर चालून गेले की पायाला फोड आले, कसं जायचं पुढं? पण ते फोड तशाच चालत निघाली, फोडाची पर्वा न करता. ते फोड फुटले आणि त्यातून रक्त वाहू लागलं, पण रक्त बंबाळ झालेले पाय घेऊन सुद्धा ती माऊली झपाझप पावलं टाकत गावाकडे निघाली. रक्ताचे डाग रस्त्यावर पडतायत. सायंकाळच्या वेळेला 4 वाजलेले. दारात ती माऊली जेव्हा आली त्यावेळेला आपल्या 4ही भावांच्या बायका, 4ही भाऊजे बसलेल्या होत्या. नणंदेला दारात पाहिल्याबरोबर तोंड वेड वाकडं केलं आणि आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. पण लहान मुलं, पाप नसतं त्यांच्या मनामध्ये. लहान मुलांनी पाहिलं आपली आत्या आली आणि मोठ्यानं एकानं आरोळी ठोकली, आत्याबाई आली असा आवाज ऐकला. आणि ज्या म्हाताऱ्या आईनं 8 दिवसापासून अन्न पाणी सोडलेलं आहे, त्या खोलीतली ती म्हातारी आई उठून बसली. अन्नाचा 8 दिवसापासून एक कणही नाही, पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. ती म्हातारी आई उठून बसली आणि कोपऱ्यात उभी करून ठेवलेली काठी पाहिली. हातात काठी घेतली, स्वयंपाक घरात जाते. सगळं घर पाहते तिच्याकडं, घरातला प्रत्येक जण. अरे जी म्हातारी आई 8 दिवसापासून अन्न खात नाही, पाणी खात नाही, उठून बसण्याची शक्ती सुद्धा तिच्यात नाही, आपली मुलगी आली हा शब्द ऐकल्याबरोबर उठून बसते आणि चालायला लागते. कुठून आली शक्ती हिच्यात? सगळेजण विचार करतायत. त्यावेळेला स्वयंपाक घरात जाऊन एक भाकरीचा तुकडा घेऊन दरवाजापर्यंत आल्यावर त्या दरवाजात आलेल्या आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरून, अंगावरून तो भाकरीचा तुकडा ओवाळून बाजूला टाकते आणि चेहऱ्याचे पटापट मुके घेते. आलीस का बाळा? ती असते आई, ती आई असते. म्हणून म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा, आई विनाधिकारी. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून आई, अशी आई असते. देवाला माहित होतं प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक बाळाची काळजी मी स्वतः नाही घेऊ शकणार, म्हणून देवानं जगामध्ये एक असं पात्र निर्माण केलंय, एक असं पात्र निर्माण केलं. त्याला आई म्हणतात, आई म्हणतात. अशी आई, ती सती त्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली आणि मग बापाला बोलली, बाबा
अरे माझा नवरा शंकर, सगळं जग त्याला भोळा शंकर म्हणतं, भोळा शंकर. ती सती बापाला बोलू लागली, बाबा कशामुळं राग माझ्यावर? हा देह तुमच्यापासून मला मिळालेला आहे म्हणून. जर हा देहच नाही राहिला तर? सतीनं क्षणाचाही विचार न करता यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली. पण शेवटच्या क्षणाला विनंती केली, मला जन्मोजन्मी शंकरच पती मिळावा, शंकरच पती मिळावा. बस बातमी शंकरजीला कळाली. शंकरानं एका वीरभद्र एक जटा उपटली, त्या जटेतून वीरभद्राची निर्मिती केली आणि त्या वीरभद्राला सांगितलं, जा सगळा यज्ञाचा विध्वंस करून टाक. यज्ञ बंद पडला. पुन्हा सगळ्या देवी देवतांनी विनंती केली. मग पुन्हा यज्ञ चालू करण्यासाठी पुन्हा दक्षाला जिवंत करायचं होतं. मग आपल्या शिवगणांना सांगितलं, जा जंगलामध्ये जो कोणी पहिला प्राणी भेटेल त्याचा मुंडकं कापून आणा. एक बोकड भेटला आणि त्या बोकडाचा मुंडकं आणून दक्षाला बसवलं. दक्षाला मग तीच सती पुन्हा हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आणि पुन्हा मग जगाच्या कल्याणासाठी भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह झाला. पार्वतीचा विवाह, हो, भगवान शंकराचा आणि पार्वतीचा. आता एक गोड भजन होईल. सगळेजण त्या भगवान शंकराच्या लग्नामध्ये आपण सामील व्हायचे, भगवान शंकराच्या, आणि मोठ्या आनंदाने पावल्या खेळायच्यात. बाबा ए लहान मुलं, भगवान शंकराचं लग्न आहे, भगवान शंकराचं. अरे पाहायला तू असा माझ्याकडं, हा तूच नेल पेंट लावलेला. अरे मुलांनी कुठे नेल पेंट लावतात का नखाला? चला, हा लग्नाला आला ना भगवान शंकराच्या, म्हणून भगवान शंकराचं लग्न कसं झालं? तुम्ही उठा बरं, असे उठून उभे राहा, उठून उभे राहा. नाचता येतं तुम्हाला? भगवान शंकराचे पाहुणे जमा झाले. पाहुणे कोण आहेत? पाहुणे स्मशानामध्ये राहणारे भूत खेत वेताळ सगळे जमा झाले आणि सगळे नाचू लागले. भूते उठा 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 उठा, इकडचे इकडचे, हा उठा उठा, वा वा शाबास, हा उठा. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूते भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. अशा प्रकारे भगवान शंकराचा आणि पार्वती आईसाहेबाचा विवाह त्या ठिकाणी पार पडला. आकुती देव होती आणि प्रसूती. स्वयंभू मनूच्या 3 मुली यांच्या कथा आपण ऐकल्या, मुलांच्या पण कथा ऐकायच्यात. पण आपल्याला उद्या आता पूजेचे यजमान समोर येतील आणि आरती होईल.